नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर विद्या पारनेरकर यांनी लिहिलेला एक सुरेख लेख सादर करत आहे. लेखाचं शीर्षक आहे नमामि देवी नर्मदे. शीर्षकावरूनच आपल्या सर्वांना कल्पना आली असेल की नर्मदा देवीच्या दर्शनाला लेखिका गेलेली असताना तिथलं वर्णन आहे, खूप सुरेख वर्णन केलेलं आहे. तर जास्ती वेळ न दवडता आपण ऐकूया ते. पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना पटकन आवर्ती घेते. जर लेख आवडला तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनेलला, जर चॅनेलला नवीन असल्यास किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असल्यास. तुमचा छोटासा लाईक आम्हाला खूप आनंद देतो. तर ऐकूया आपण. नमामि देवी नर्मदे. लेखिका आहेत विद्या पारनेरकर. आषाढातलं ढगाळ वातावरण, सरत आलेली दुपार, पावसाच्या अधूनमधून बरसणाऱ्या सरी, त्यामुळे हवेत आलेला हलकासा गारवा, रस्त्यावर तुरळक रहदारी. महेश्वर सारख्या छोटेखानी निमशहरी रस्त्यांवर असून किती रहदारी असणार, त्यामुळे रस्ते रिकामेच वाटले. रस्त्यांच्या दुतर्फा छोटी छोटी दुकानं आहेत, बरीचशी माहेश्वरी साड्यांची. ती मात्र लक्ष वेधून घेत होती. परतताना या दुकानात जाऊया असं म्हणून आम्ही पुढे निघालो, कारण नर्मदा दर्शनाची ओढ लागली होती. घाटावर जाण्यासाठी गाडी एका ठिकाणी पार्क करून थोडं चालत पायऱ्या उतरून जावं लागतं. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला किल्ला आणि अनेक छोटी छोटी मंदिरं बघत बघत आम्ही पुढे गेलो आणि महेश्वरच्या त्या सुप्रसिद्ध घाटावर पोचलो आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झालो. एखाद्या चित्रकाराने भव्य कॅनव्हासवर सुंदर निसर्ग चित्र रेखाटावं असा नजारा होता. घाटाच्या कोरीव दगडी पायऱ्या, नर्मदेचे स्वच्छ असलेले विशाल पात्र, त्यात तरंगणाऱ्या अगदी छोट्या, एका वेळी 7-8 लोकांना नेऊ शकतील अशा नावा, मधूनच दूर कुठेतरी उडणारा पक्ष्यांचा थवा, लांब पलीकडच्या तीरावर झाडांची रांग, मूळच्या निळसर हिरव्या पाण्याला मावळतीच्या सौम्य सोनेरी उन्हामुळे आलेली वेगळीच चमकदार रंगछटा, अस्ताला चाललेल्या सूर्याच्या साक्षीने हे सगळं दृश्य पाहताना डोळ्यात किती साठवू असं झालं होतं. नदीच्या दर्शनाने डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तिच्या अतीव थंड पाण्यात उभं राहून हात जोडले तेव्हा मनात इतक्या भावना दाटून आल्या होत्या. हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषी मुनींनी जिथे स्तवन केली आहे, पूजन केलंय, पुराणांमध्ये जिचा महिमा सांगितलाय, जिच्या काठी साधकांनी युगानुयुगे तपश्चर्या केली, सत्ययुगापासून आज कलियुगातही जिची अपार श्रद्धेने परिक्रमा केली जाते, अशा नर्मदेच्या पाण्यात मी आता उभी आहे आणि तिचा स्पर्श अनुभवते आहे. ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. कुठेतरी मी पण त्या पूर्वसुरींशी, त्या परंपरेशी जोडली गेली आहे असं अगदी आतून जाणवलं आणि एकदम भरून आलं. नर्मदाष्टक पूर्वी पाठ होतं, पण आता विसरायला झालं होतं. ते आठवून म्हणत होते. हळूहळू मन शांत झालं. पाण्यातून बाहेर येऊन आम्ही घाटाच्या पायऱ्यांवर बराच वेळ बसलो होतो. माणसांची विशेष गर्दी नव्हती. काही भाविक नर्मदेत स्नान करीत होते, कुणी पूजा करीत होते, आरती करत होते, कुणी नदी पात्रात दिवे सोडत होते. दिवस संपून रात्र सुरू व्हायच्या पूर्वीचा हा प्रहर, संधिकाल. आता दिवस मावळतीला झुकू लागलाय. संध्याकाळ झालीये. घरट्यात परतणारी पाखरं, कामं संपून घरी परतणारी माणसं, निरोप घेत घेत अस्ताला जाणारा सूर्य, वातावरणात हलकेच पसरणारी अंधाराची दुलई. अशा वेळी मनात एक अनामिक अस्वस्थता दाटून येते. आयुष्यातील आणखी एक दिवस संपल्याच्या जाणीवेने असेल कदाचित, पण ह्यावेळी आपोआपच मन कातर होतं आणि म्हणूनच या वेळेला कातर वेळ म्हणत असावे. हळूहळू सगळ्या परिसरावर अलगदपणे रात्रीची शांतवणारी छाया पसरू लागली. माऊली सांज अंधार पहा, विश्व सारे जणू होय कान्हा, ह्या शब्दांचा खरा अर्थ जाणवला.
आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपण प्रापंचिक चक्रात इतके गरगर फिरत असतो की आपल्या भोवताली प्रत्येक प्रहरात होणारे छोटे मोठे बदल, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या रूपात दिसणारा निसर्ग, ह्या सगळ्याची थोडं थांबून आपणही दखल घेत नाही. अशा ठिकाणी आल्यावर मात्र आपल्याला निसर्गाच्या भव्यतेची आणि सूक्ष्मतेची पण जाणीव होते आणि आपण नतमस्तक होतो. अंधार पडायला लागल्यावर आम्ही पण नदीचं पूजन करून पात्रात दिवे सोडले. एवढ्या विशाल पात्रात धिटाईने अलगदपणे तरंगणारे ते छोटे छोटे दिवे फार सुंदर दिसत होते. कुणास ठाऊक हे दिवे किती दूरवर जात असतील, पण तरीही ते बघून फार प्रसन्न वाटत होतं. तिथून उठावसंच वाटत नव्हतं, पण परत इंदोरला जायचं होतं, त्यामुळे निघावं लागलं. लांब जाईपर्यंत नदी पात्रात लुकलुकणारे ते दिवे मात्र लक्ष वेधून घेत होते. धन्यवाद. लेखिका आहेत सौ विद्या पारनेरकर आणि सादर करती आरती गुप्ते.